तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय मस्त असा सुक्या वाकट्यांचं कालवण आणि लागतोय ते एक नंबर भारी. तुम्ही मटणाचा रस्सा देखील विसरून जाल अशा पद्धतीने बनवाल तर. चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे वाकट्या घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा वाकट्या असतात, एकदम लागतात चवीला भारी. आपण इथे साहित्य घेतलेले आहे. 1 चमचा मीठ, 2 चमचे मसाला घेतलेला आहे घरगुती, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 4 कोकमाचे टाकं, 1 बटाटा घेतलेला आहे, 1 कांदा कापून घेतलाय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत. लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून मी 7 ते 8 घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतली. हे सगळं आपण फोडणीला टाकणार आहोत. आता मी 3-4 वेळा ना या वाकट्या आपण धुवून घेणार आहोत छान आणि कोमट पाण्यामध्ये घालून ठेवणार आहोत 5 मिनिटं. इथे पाणी हे गरम करून घेतलंय. आता मी वाकट्या धुवून घेते आधी. हे पहा, वाकट्या मी धुवून घेतल्या. आता कोमट पाण्यामध्ये घालून ठेवते. 5 मिनिटं तरी घालून ठेवूया. तोपर्यंत आपण आता फोडणीला घालून घेऊया कालवण. इथे आपण टोप तापत ठेवलंय. याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत. तेल आपलं मस्त तापलंय. आपण याच्यामध्ये चेचून घेतलेलं लसूण घालणार आहोत. आधी लसूण घालायचं फोडणीला, म्हणजे काय होतं, लसणाचं एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे ना तेलामध्ये उतरतो आणि कालवण एक नंबर होतो भारी. अर्धा मिनिटभर आपण छान परतून द्यायचंय स्लो गॅसवरती. आणि आता आपण लगेच कांदा घालणार आहोत. कांदा देखील आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये, म्हणजे 2 मिनिटं आपण अगदी परतून घ्यायचं आणि वाकट्यांबरोबर कांदा शिजला जाईल छान. हे पाहू शकता, अगदी 2 मिनिटात आपला कांदा मस्त झालेला आहे, शिजलाय म्हणजे. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी आपण मीठ घालूया, आपला घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, कोथिंबीर. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा मसाले घातल्यानंतर, नाहीतर करपून जातील म्हणून. छान परतून घ्यायचं व्यवस्थित. असं पाहू शकता तेल देखील सुटलं लगेच आपल्या मसाल्यांना. आता आपण वाकट्या घालून घेऊया आणि छान परतून घ्यायचं आपल्याला. चांगलं तेलावर छान अगदी 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं. बस बस. आणि जरा वर झाकण ठेवायचं अर्धा मिनिटभर. आपला अर्धा मिनिट झालेला आहे. झाकण काढूया, परतून घेऊया परत एकदा छान. आणि झाकणावर जे ठेवलेलं पाणी आहे ना ते घालूया. चांगली एक उकळ आली ना की आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत. पुन्हा पाणी देऊन ठेवूया जरा उकळ येतपर्यंत. झाकण ठेवून आपण 2 मिनिटं झालेली आहेत. मस्त असं उकळ पण आलाय, पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये बटाटा घालून घेऊया. जरा परतून घ्यायचंय आणि वर पाणी ठेवलेलं आहे ना ते आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं घालून घ्यायचं. थोडा घालते. पुन्हा जरासं पळी फिरवून घ्यायची आपल्याला आणि अगदी 10 मिनिटात आपल्याला छान शिजवून घ्यायचं मीडियम गॅसवरती. कालवण ठेवून आपले 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून पाहूया जरा. काय सुगंध, अगदी घर पण दरवळतं एकदम सुगंधाने. मस्त ह्या वाकट्या आपल्या शिजल्या आहेत. आता बटाटा शिजायचा आहे, कारण बटाटा आपण नंतर टाकला तर वाकट्या जरा शिजल्या ना तरच खूप छान लागतात. बटाटा ना आपल्याला फुटेपर्यंत शिजवायचा आहे. जेव्हा चीर पडते ना बटाट्याला, त्या बटाटा असा बघते बटाटा शिजलाय, पण जरा आणखीन शिजवून देऊया आपण 5 मिनिटं. आणि शिजला ना बटाटा एक नंबर टेस्ट लागते. आणखीन आपण थोडासा ना पाणी याच्यात वाढवूया रस्सासाठी.
पुन्हा आपण 5 मिनिटं ठेवून देऊया. थोडं झाकण काढूया. बटाटा तर आपला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण कोकमाची काप आहेत ती घालून घेऊया. परत झाकण मारून ठेवून देऊया. आपण आता झाकण काढून पाहूया. हो हो, एक नंबर. बघा बटाटा आपला साईड असा फुटलेला आहे. असंच पाहिजे आपल्याला. आणि कालवण आपला रेडी झालेला आहे. याचबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आपलं कालवण रेडी झालेलं आहे वाफ्यांचं छान असं. आता आपण गॅस बंद करूया. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. वाफ्यांचा कालवण एकच नंबर होतो. जबरदस्त असा मटणाच्या रश्शापेक्षा भारी लागतो कालवण. तुम्ही मटणाचा रस्सा पण विसरून जाल. अशा पद्धतीने जर बनवलात ना तर एकच नंबर. ही पहा मस्त भन्नाट अशी आपली वाकट्यांचं कालवण रेडी झालेलं आहे. तर वाकट्यांचा कालवण तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा.